कस्टमरची नीड जर तुम्ही समजणार तर तुमचं जे आहे प्रॉफिट डबल नाही ट्रिपल होणार आहे। कस्टमरला जे पाहिजे तेच तुम्ही दिलं पाहिजे। कस्टमरला जर स्वस्त पाहिजे असेल आणि तुम्ही त्याला प्रीमियम सेगमेंट दाखवलं, माल विकला जाणार नाही। आणि जर कस्टमरला प्रीमियम पाहिजे असेल आणि तुम्ही स्वस्त दाखवलं तरी सुद्धा तुमचा माल विकला जाणार नाही। त्याच्यामुळे कस्टमरची नीड आणि डिमांड समजली पाहिजे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कस्टमरची डिमांड आणि कस्टमरची नीड तुम्हाला समजावी लागेल, तेव्हा जाऊन तुमचं जो आहे सेल वाढणार आहे आणि प्रोडक्ट सुद्धा विकले जाणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही कलेक्शन दाखवणार आहे ना, खूप सुंदर असणार आहे। रूपकला या जे कॅटलॉगचं नाव आहे आणि हे कॅटलॉग जे आहे खूप फटाफट विकलं जातं। मी तुम्हाला कलेक्शनच्या सोबतच ह्या सुद्धा गोष्टी सांगणार आहे की कस्टमरची नीड आणि डिमांड तुम्ही कसं समजू शकतात। एक तुम्हाला छोटीशी शॉर्ट आणि स्वीट सुंदर स्टोरी सांगणार आहे, ज्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्ही समजून जाणार की कस्टमरची नीड आणि डिमांड तुम्ही कसं ओळखू शकतात। ठीक आहे, सोबतच कलेक्शन सुद्धा दाखवणार आहे। थोडं मी तुम्हाला डिटेल सांगून देते की आपला जो आहे कॅटलॉग, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलिंग वगैरे डिझाईन पॅटर्न कसे मिळणार आहेत, आणि मग मी तुम्हाला एक छोटी स्टोरी सुद्धा सांगते की ज्याच्यातून तुम्हाला समजेल की नीड आणि डिमांड कशी समजायची। हे बघू शकता तुम्ही, याच्यात हे ना जी प्रिंट केलेली आहे ना, तर हे सगळं हाताने काम केलेलं आहे, हँडमेड हे जे आहे हे कलरिंग केलेलं आहे। आणि याच्यात तुम्ही बघू शकतात की तुम्हाला कॉपर जरीचं काम मिळतंय सिक्वेन्सच्या वर्क सोबत। आणि ही साडी जी आहे ती खूप सुंदर दिसते आफ्टर विअरिंग। आणि हा सर्व कॅटलॉग आहे ना, या कॅटलॉग सोबत याचं हे सुद्धा मिळणार आहे, तुम्हाला कॅटलॉग बुक मिळणार आहे। तर हे सर्व कलेक्शन तुम्ही घर बसल्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा परचेस करू शकतात। तर आता आपण वळूयात स्टोरीकडे। तर स्टोरी जी आहे ती मी तुम्हाला सांगते की एक हे ना दिल्ली गेट असतं। ठीक आहे, दिल्ली गेट सर्वांना माहिती आहे की दिल्ली गेटला एक जो आहे पोपटवाला असतो आणि पोपटवाल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची पोपट असतात। तर एक महिला त्याच्याकडे जाते पोपट विकत घेण्यासाठी आणि ती विचारते की आपल्याकडे कोणते कोणत्या प्रकारचे पोपट अवेलेबल आहेत। तर तो तिला म्हणतो की माझ्याकडे दोन टाइपचे पोपट अवेलेबल आहेत, एक आहे की जो बोलणारा आहे आणि दुसरा जो आहे जो बोलत नाही। तर न बोलणारा पोपट आहे 2000 रुपयाला आणि बोलणारा पोपट आहे 20,000 रुपयाला। तर 20,000 रुपयाला तो का आहे, कारण की तो बोलतो आणि तुम्हाला जे आहे एंटरटेनमेंट मनोरंजन होणार आहे। ठीक आहे, तर महिला म्हणते की ठीक आहे, मला 20,000चा पोपट द्या। ती तो पोपट घेऊन जाते घरी आणि घरी नेल्यानंतर तो पोपट बिलकुलही बोलत नाही। ती खूप वाट बघते पण तो पोपट बोलत नाही। तर महिलेची फसवणूक होते, म्हणून महिला जी आहे ती सेम पोपट घेऊन जाते दुकानदारकडे, दिल्ली गेटला पोहोचते आणि ती त्याला म्हणते की हा पोपट तू माझी फसवणूक केलेली आहे आणि हा पोपट बोलत नाहीये। ठीक आहे, तर तो पोपटवाला म्हणतो की तुम्ही एक काम करा, हा पिंजऱ्यात राहत होता, याला पिंजऱ्यात राहण्याची सवय आहे, तर पिंजरा घेऊन जा म्हणजे पोपट बोलणार। ती घेऊन जाते पिंजरा, पण तरी सुद्धा पोपट बोलत नाही। मग महिलेला पुन्हा खूप जास्त राग येतो, मग ती पोपटवाल्याकडे पोहोचते, ती त्याला म्हणते की हा पोपट बोलत नाहीये। पोपटवाला तिला म्हणतो की मॅडम, हा पोपट आहे ना ज्या पिंजऱ्यात राहत होता त्या पिंजऱ्यात एक शिडी सुद्धा होती आणि ती शिडी तुम्हाला ठेवावी लागेल। तर तो शिडीमध्ये थोडंसं इकडे तिकडे फिरणार तर त्याचं मनोरंजन होणार आणि मग पोपट बोलायला लागणार। मग ती शिडी घेऊन जाते, पण तरी सुद्धा त्या दिवशी सुद्धा पोपट बोलत नाही। मग तिला असं वाटतं की माझ्यासोबत किती फ्रॉड होतोय की हा पोपट बोलतच नाहीये। मग ती परत जाते त्याच्याकडे आणि परत तो तिला म्हणतो की या ज्या पिंजऱ्यामध्ये आहे ना त्याच्यात एक हे ना पाळणा सुद्धा होता, तर तुम्ही झुला घेऊन जा, पाळणा घेऊन जा आणि पाळण्यात बसल्यानंतर पोपट बोलायला लागणार। ती पाळणा घेऊन जाते आणि त्या दिवशी सुद्धा पोपट बोलत नाही। ती दुसऱ्या दिवशी थेट दुकानदारापर्यंत पोहोचते दिल्ली गेटला गेल्यानंतर ती त्याला म्हणते की माझ्यासोबत तू इतका फ्रॉड केला, मी एवढ्या सर्व वस्तू विकत घेतल्या तरी सुद्धा पोपट बोलत नाहीये। तर तो म्हणतो की अजूनपर्यंत पोपट बोलला नाही। तर ती म्हणते पोपट बोलला परंतु तो मेला। तो बोलताना शेवटचं त्याचं एक वाक्य होतं, ते वाक्य असं होतं की तुम्ही ज्या दुकानातून ह्या सर्व गोष्टी आणल्या तिथे एक खाण्याची सुद्धा वस्तू मिळते, तर तुम्ही जर माझ्यासाठी काही अन्न घेऊन आले असते तर आज मी जिवंत राहिलो असतो। असं बोलून तो पोपट मरून गेला। म्हणजे की तुम्ही कस्टमरची डिमांड
समजणार नाही, कस्टमरची रिक्वायरमेंट नीड समजणार नाही, तर तुम्ही त्याला काहीही विकणार आणि कस्टमर जे आहे ते तुमचे नाराज होणार, कस्टमर तुटून जाणार. त्याच्यामुळे तुम्हाला कस्टमरची डिमांड आणि नीड समजली पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्यांना चांगलं माल देऊ शकणार, त्यांची जी रिक्वायरमेंट आहे तेच कलेक्शन देणार. ठीक आहे. कस्टमरला जर स्वस्त पाहिजे असेल तर तुम्हाला स्वस्त द्यावं लागेल, कस्टमरला जर महाग पाहिजे असेल, प्रीमियम क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्हाला कस्टमरला ते द्यावं लागेल. ही एक गोष्ट असते जी सर्व बिझनेसमध्ये गेम चेंजर असते, बरोबर. तर हे सर्व कलेक्शन तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून परचेस करू शकता किंवा ऑफलाईन इथे या आणि पारखून निरखून हे सर्व कलेक्शन परचेस करा, म्हणजे की तुम्हाला जास्त आयडिया मिळेल क्वालिटीबद्दल. क्वालिटी तुम्हाला जी आहे ती समजणार आहे. आशीर्वाद टेक्सटाईल मार्केट, सारोली, सुरत, गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा कंप्लीट ॲड्रेस दिला गेलेला आहे. तर तुम्ही कधी येताय ॲपल साडीज मला नक्की सांगा. हा व्हिडिओ कुठून बघता आहेत आणि तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये कोणतं कलेक्शन बघायचं आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय महाराष्ट्र.